आबा ओके साहेब आलेत बघा. नमस्कार साहेब. नमस्कार. बस. काय आमच्या अडचणी वाढतच चालल्यात. तुम्हाला सांगितलं असेल सूरजनी. हो, मला कल्पना दिली आहे सगळी. काय लवकरात लवकर यातून मोकळं करा. हो, मला सूरजनी सांगितलं की राधाची फसवणूक घेतली म्हणून. होय. म्हणजे कसं आहे माहितीये का, ते काकांनी मला सांगितलं जमिनीचे कागदपत्र आहेत म्हणून, आणि वाड्याच्या कागदपत्रांवर सही घेतली. अच्छा, तुमच्या सोबत कोण कोण होतं? म्हणजे सूरज होता, म्हणजे होता पण तो लांब गाडी जवळ होता. नाही, ते घरातलेच आहेत. दुसरं कोण होतं बाहेरचं? नाही. तुम्हाला पैशाची खूप गरज आहे हे सगळ्यांना माहिती आहे, आणि पैशासाठी तुम्ही वाडा विकलात असंच ते कोर्टात मांडणार. म्हणजे आता ते कागद खरे झालेत म्हणा की. नाही, आपण तुमच्या जामिनाची हमी रक्कम कशी जमा केली याचा हिशोब कोर्टामध्ये सादर करू. हा म्हणजे पैशाचा मुद्दा निघूनच जाईल. आता राहिला प्रश्न तो सहीचा. राणा निरक्षर आहे तर त्याची फसवून सही घेतली असं आपण कोर्टात सांगू. अहो पण मला तर लिहिता वाचता येते की, निरक्षर आहे असं खोटं कसं सांगायचं? मग दारूच्या नशेमध्ये सही घेतली असं आपण सांगू. अहो मी पित नाही हो. ते मला ठाऊक आहे, पण आपल्याला कोर्टामध्ये ही फक्त फसवणूक आहे हे सिद्ध करावं लागणार आहे. पण असं खोटं कसं सांगायचं? त्याला काय उत्तर आहे ना, काकांनी बी कुठेपणाच केला की. त्यानं केलं असेल पण मी नाही करणार. एक खोटं बोललं की 10 खोटं बोलायला लागते. आबा हे मला काही जमणार नाही. अरे पण राणा बरोबर बोलतोय राणा. खोटेपणाच्या जोरावर आपण काय करायचं नाही. मग आता काय दुसरा उपायच नाहीये. नाही म्हणजे काका विरुद्ध आपण कोर्टामध्ये न्याय मागूच, पण तुर्तास तरी आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. अहो पण आपण कोर्टातून स्टे आणू शकतो ना. म्हणजे काय या परिस्थितीमध्ये फार अवघड आहे. काय परिस्थिती आपल्या विरुद्ध आहे, आणि शिवाय काकाची बाजू जमेची आहे. ठीक आहे वकील साहेब, नियमाप्रमाणे जे काय असेल ते तुम्ही करा, बाकीचं आम्ही बघतो. हा ठीक आहे, मग मी पेपर बनवायला घेतो आणि उद्याच आपण कोर्टामध्ये अर्ज सादर करू. ठीक आहे, जे काय करायचं ते लवकर करा. ठीक आहे, मग मी निघू. या. आबा खरंच आपल्याला वाडा सोडायला लागणार काय? सध्या तरी सोडावाच लागणार. बराबर डाव साधला या काळतोंड्यानं. हे समजा माझ्यामुळे झाले. नाही, मीच त्या दिवशी तुम्हाला सोडून जायला नको होतं. झालं ते झालं. सामान आवरायला घ्या. आबा मम्मी तू करायला गेली एक आणि झालं दुसरंच बघ. अगं आमचं राहतं घर चाललंय ग आमच्या हातातनं. ए, यात माझा काय संबंध हाय ग? हा सगळा त्या टकल्याचा डाव हाय. एवढी हिंमतच कशी झाली त्या भामट्याची? पक्की. पण खरं आमची आता लई काळजी वाटायला लागल्या बघ मम्मी. अगं पण तुम्ही त्याला कशाला भीक घालताय? 4 रट्टे मारून हाकलून द्या की त्याला. कसलं रट्ट? अगं त्या काकानं पेपरवाली आणि न्यूजवाली उभं करून तमाशा मांडलाय अख्खा. काय रट्ट मारणार? म्हणून काय घर जात नसतंय. तू आपल्या खोली बाहेर पडू नकस. बघूया कसा वाड्यावर कब्जा मिळवतोय. वय की वय, पण समजा पण बिन काय नाही, ठणकावून सांग तू त्यासनी वाडा सोडणार नाही म्हणून.
ताईसाब अहो रस्त्यावर आलास तुम्ही. मम्मी खरंच वाडा जाणार नाही ना ग आमच्या हातनं. अहो गेला ताईसाब, तुम्ही सामान आवराय घ्या. मम्मी आम्ही तुला नंतर ना फोन करतो बरं का. हा काय झालं चंदे? अहो ताईसाब वाडा गेला त्या काकाच्या घशात, तुम्ही रस्त्यावर आलासा. आता माझं कसं होणार? उगा भोकाड पसरू नका सा. आमच्या मम्मीनं सांगितलंय आम्हाला आता ही खोली आणि ह्यो वाडा सोडून कुठं बी जायचं नाही. हा अहो असं तुम्ही म्हणून काय होतंय ताईसाब? अहो तिथं बघा खाली वाडा सोडायची समधी तयारी झाली. ताईसाब तुम्ही बी सामान आवराय घ्या आता. बाकीच्यांना जायचं असेल तर जाऊ दे, पण आम्ही आता हितनं हलणार नाही बघ. अहो ताईसाब तुमचं कधी काय तर चाललंय का मग या घरात? तुम्हाला बी समजान संकट निघायला लागणार आहे. नाही म्हणजे नाही. आत्ताच खाली जाऊन ठणकावून सांगतो समद्यासनी आम्ही ह्यो वाडा आणि आमची ही खोली सोडून कुठं बी जाणार नाही आम्ही म्हणून. अरे आपण शेतकरी माणसं, हा राहू की काय तो शेतातल्या घरात. वाडा नसला म्हणून काय झालं? शेतातलं घर तर आहे ना. हो पण आबा हं? तुम्हाला कसं जमल शेतात राहणं? राणा मी शेतकरी आहे. हा या सुरतच बघा, योसले नाजूक आहे. माझं काय आबा, मी बी तुमचाच पोरग आहे, मला काय अडचण नाही बघा. मलाही काही अडचण नाहीये, उलट शेतात राहायला मला आवडतं. तुम्ही समधी चांगलं चांगलं म्हणायलायसा, तर ह्यो वाडवडिलांचा वाडा सोडताना तुमच्या काळजाला घरं पडतात हे कळतंय मला. त्या परीस त्या काळतोंड्याच काहीतरी करा की. गोदाक्का, अहो आपण वाडा काय कायमचं सोडत नाही. अहो परत मिळूच की वाडा. तवर शेतात राहायचं. काय समजायची तयारी आहे ना? होय आबा. काहीच अडचण नाही. हो, जिथे जाऊ ते आपलं घर. मामांजी आमासनी जरा तुमच्या संकट बोलायचंय. बोला. ते शेतातल्या घरी राहणं काय आमासनी जमणार नाही. काकाला विचार मग, घेऊन घेतली इथं तर राहतच. तुम्ही उग वाकड्यात जाऊ नका. मामांजी खरंच आमासनी शेतात राहणं नाही जमायचं. नाही समजतंय मला तुमचं दुखणं, पण आपल्या समोर दुसरा काहीच पर्याय राहिलेला नाही. आता समजे निघाले तर तुम्ही पण चला की. नाही, तुम्ही दुसरी काय तर सोय बघा, पण शेतातल्या घरी राहणं आमासनी अजिबात जमणार नाही. पप्पाकडे जा मग तुझ्या. तसं बी तू सांगितलं 10 बंगलं बांधून देतील. तुम्ही वाकड्यात जाऊ नका म्हणून सांगितलं ना. आबांनी सांगितलं कळत नाही वय. आमच्या संकट यायचं नसेल तर मारला जायचं. वहिनी साहेब, अहो जेवण खाऊ घाला की तुमच्याच पोराला. काका समोर जोर दावता येत नाही, तेव्हा आमच्या समोर दावायलेत. काय करायचं हिचं? आता शांतपणे घ्यायचं आणि घरात उगाच कुणी चिडचिड करायची नाही. माझं बी हेच म्हणणं आहे. सूरज, वहिनीसनी सवय नाही असं राहायची म्हणून त्या चिडल्या, म्हणून लगेच आपण चिडायचं असते वय. मी समजतो वहिनीसनी,
नशीब मला सोडवायला शेत आणि वाडा विकला नाही, नाहीतर शेतातल्या घराचं छप्पर पण राहिलं नसतं डोक्यावर. वय शेवटी आपल्या कायनच आपल्याला आसरा दिला बघ. बरं चला जेवायला सुरू करा. राणा, ए राणा, बरकत या टायमाला मी बघते. अरे राणा, शेतावर चल लवकर. आता वय का? अरे तुला सगळं सांगतो, चल की आधी तू. अरे जेवायला बसलोय, तुम्ही जेवण घे चल. नको, ते जेवणाचं बघा नंतर. आधी तू शेतावर चल. काय झालंय? बहिणी ते मी सांगतो समजा, तू आधी शेतावर चल बघू. अरे बरं बरं, ते म्हणतात तर जाऊन या. राणा चल लवकर, आणि संगीत असं बोलू, दोघं पण जाऊया. अरे पण सूरज कसला पाहिजे? अरे चल की सांगतो राणा, आज का करायला आहेस? सूरज अरे ये लवकर. वय, चल लवकर. काय झालं? किंवा बरकत काहीतरी सांगायला ते शेतात जायचं. कशाला? काय माहित, चल बघूया चल. अरे थांब की. देवा, आता नवीन काही संकट नको. किती झेलायचं या घराने, सांभाळा मला. बबलो जा तिकडं, सगळ्यांना व्यवस्थित कंपाऊंडचं काम करून घे. जर जा तिकडं. राणा ये लवकर. हे बघ, हे बघ काय करायला. अरे माझं काय ऐकणं झालंय माणूस. सदर जागा श्री विनायक कदम यांच्या ताब्यात असून विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. ए भावा, अरे काय आहे? अरे जमीन आमची आहे, कसला बोल लावलाय? मला जे मालकांना झाले ते करतोय. अरे उद्या तुझा मालक तुला काय बी सांगेल, करशील वय. चल काढ लवकर ते. ही जमीन आमच्या ताब्यात आहे, बोर्ड लावणारच तिथं. हो काय संबंध नाही. हे बघा समध्या अटी ठरलेल्या आहेत. तुम्ही पाहिजे तर तुमच्या मालकाला विचारा. मी काय विचारू? गरज तुम्हाला आहे, तुम्हीच विचारा आणि मला सांगा. मी माझं काम करतोय. याला कामाचं आहे बरकत तिकडे. ए दादा, तू मागवून तर लई माग असतील बघ आता. ए सूरज काय म्हणते ना काढा. अरे सूरज थांब म्हणलं ना. अरे सोड म्हणलं ना. ए दादागिरीची भाषा अजिबात करायची नाही. हो दमदाटी करत नाही. आमच्या जमिनीवर तुम्ही बोर्ड लावायला आहेत. ही जमीन तुमची नाही राहिली. ही जमीन आणि हे घर साहेबांनी ताबा घ्यायला सांगितलंय. ए लई बोलू नको, पाय तोडून हातात दिन निघित ना. ही लय मागत पडला. जातोच ना हलू आता. सूरज सोड. फोन लावतो मी मालकाला. हॅलो, बघा मालक काय आपल्याला म्हणतो. मारामारी करायची नाही. हा तुम्ही लावा फोन. हॅलो साहेब, तुम्ही जी जमीन ताब्यात घ्यायला लावली होती ना, ती लोक मारायला लागली हो आम्हाला. ए मारण कुठं? फक्त हात उचललाय. साहेब मी आता काय करू तुम्हीच सांगा. मी तर म्हणतोय कंप्लेंटच द्यावी. ए पोलीस केस करण्यात अजून काहीतरी कर. आधी इथनं बाहेर हो. जा तुझ्या साहेबाला सांग काय सांगायचं ते. हो, दाणी काय मी करतो. द्या इकडे फोन. हो साहेब तुमची माणसं काय म्हणालेत बघा जरा. अहो मी जे सांगितलं तेच म्हणतायत. ते कामच आहे त्यांचं. ते तुम्ही का त्यांना मारहाण केली? अशी दादागिरी शोभत नाही तुम्हाला. हे बघा साहेब मारामारी नाही केली. माझा माणूस अजिबात खोटं बोलणार नाही. ही पद्धत झाली तुमची वागण्याची. अहो ते समजा सोडा. ही जमीन ताब्यात घ्यायची काय नाटक आहे? नाटक कसलं? हक्क आहे तो आमचा. तुम्ही माझ्याकडे जमीन घाणवट ठेवली विसरलात का? हे बघा साहेब आम्ही तुम्हाला व्याज देणार आहे. जमिनीच्या हिशात तुमचा काय बी संबंध नाही हे विसरू नका. कशी आट आहे कागदपत्रात? अहो मी कागदपत्रातलाच माणूस आहे. मला तुम्ही सांगायची गरज नाहीये. उत्पन्नाच्या हिश्श्यामध्ये वाटा नाही अशी अट आहे. आता जमीन आमच्या ताब्यात, तर तुम्ही उत्पन्न घ्यायचा संबंधच येत नाही. हे बघा साहेब असली फिरवाफिरवी करायची नाही. काय जमीन आमच्या ताब्यातच राहणार आहे. जर माझी अट मान्य नसेल तर मी दिलेले पैसे परत करा आणि जमीन ताब्यात घ्या. आणि प्रॉब्लेम असेल तर आपण कोर्टातच भेटू. पोलिसांच्या पर्यंत मला जायला लावू नका. हो साहेब ऐकून
काय झालं? काय म्हणाले? काय म्हणाले? सांग की. तुला सांगतो नंतर. हो. चला आता आमचं आम्हाला काम करू द्या आणि आम्हाला विचारल्याशिवाय रानात पाऊल ठेवायचं नाही. कारवाई केली जाईल तुमच्यावर. चल इकडनं. समजा बघू नंतर काय करायचं ते. चल चल रे बरकत. चल. अरे सूरज. अरे सरळ फसवा बसली. चल बघू नंतर. चल. अन्म्या चला करून घ्या आपली कामं करा. चला. एकानंतर एक अडचणी यायला लागल्यात आपल्याला. आपण कुणाचं काय वाईट केलंय? येस सर. मला तर काय करायचं काय कळना झालंय. घरी काय सांगायचं आता? तू उगाच अडवलंस बघ मला. 4 रट्ट बसल्या बरोबर कळलं असतं त्याला. वय कामगार माणूस आहे त्यो. त्याला मारून काय मिळणार आहे? काय ना कसा माझाच बोलत होता बघितलास काय? मला तर समधी ही मिली बघत वाटते बघ. समजा ठरवून केली. लई चांगलं केलं की असं होतं बरं राहणार. त्या काकांनी तसं केलं आणि आता यो आपण आपल्या तालमीतले पैलवान घेऊन जाऊ आणि सगळ्यांनी धुवून काढू बघ. हा सूरज, पैलवान आपली ताकद जोर दावत असतोय ते कुस्तीच्या मैदानात. अरे त्यो काय गल्लीतला गुंड आहे वय? गुंडगिऱ्यांना रस्त्यावर मारामारी करायला. बघ गुणगिरी नाही राहणार पण आपल्यावर अन्याय व्हायला लागला काय सहन करून घ्यायचा काय? आपली ताकद दावली की नाही सगळी भुरटी शेपूट घालून पळतात बघ कुठल्या कुठं. सूरज, आपणवर केस चालू आहे. त्यात असल्या मारामारी केला तर त्याचे परिणाम काय होईल जरा विचार कर. हे बघा, आपण जे काय करायचं ते नीट विचार करून केलं पाहिजे. आपली वेळ खराब आहे तर जरा आपण नमतीनं घेतलं पाहिजे. माझं तर काय डोसकच चालणं झालंय राहणार. अरे कसल्या माणसाकडे जमीन घाण ठेवू? आम्हीला विचारतोच जरा. हॅलो हॅलो, कुठं आहेस? कुठं आहेस काय? कुठं असणार? अजून घरातच आहे. घरी म्हणजे कुठं? खोलीतच आहे. बरं ऐक सूरज, आम्ही त्या शेतातल्या घरी अजिबात राहणार नाही बरं का? ए आता उगाच परत किरकिर करू नको सांगून ठेवतोय. तुझ्या मम्मीने काय घोळ घातलाय ते बघ आधी. या तुमच्यासारख्या आडल्या नडल्याला आमच्या मम्मीनं मदत केली तर आता घोळ वाटायला लागला काय तुम्हासनी? ढेकळाची मदत? तुझ्या मम्मी रस्त्यावर आणली आम्हासनी. सूरज, आमच्या मम्मीला एक शब्द बोलायचा नाही बरं का? हातारता बोलणार काय करणार आहेस? सूरज, जरा नीट समजावून सांग की. हे बघ आता कान उघडं ठेवून ऐक. तुझ्या मम्मीने ज्या माणसाकडे जमीन घाण ठेवली होती की नाही त्यांनी जमीन आणि घर दोन्हीवर कब्जा केलाय. अगं पाय ठेवते ना शेतात. आता का रस्त्यावर पालं म्हणून राहायचं काय? विचार तुझ्या मम्मीला. पण मग शेतातलं घर? अगं नुसतं घरच नाही, शेतावर बी ताबा घेतलाय त्यानं. हे बघ आता शेवटचं सांगायला लागलो तुला. तुझ्या मम्मीला काय ते खरं खरं विचार, नाही तर माझ्यासारखं वाईट माणूस नाही बघ. सूरज, सूरज नीट समजून सांग बंद ना. हिला काय कळतंय बाई? हॅलो वहिनी, हा हा, ते जरा तुमच्या मम्मीला विचारा की आपण ज्यांच्याकडे जमीन घाण ठेवले ना व ते आता आटीमोडा निघाले. असं कसं मोडल राणा भाऊजी? हे बघा तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही आमच्या मम्मीसने फोन करून विचारतो काय झालंय ते. पण घरात काय बोलू नका.